नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला इयत्ता 5वीची कापणी ही कविता अर्थपूर्ण शिकवणार आहे. कापणी ही बहिणाबाई चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी कापणी या कवितेचे आहेत. त्यांनी पिकाचं वर्णन कसं केलेलं आहे. पीक जेव्हा कापणीवर येतं तेव्हा त्याची अवस्था काय असते, ते दिसतं कसं, हे त्यांनी आपल्या ऐरणी भाषेत मजेशीर मांडलेले आहे. तर बघूया आपण कविता अर्थपूर्ण. कापणी आता लागे मार्गे सर, आली कापणी कापणी, आज करे खाले वरे, डाव्या डोळ्याची पापणी. पडे जमिनीले तडे, आली कापणी कापणी, पडे जमिनीले तडे, आली कापणी कापणी. तशी माझ्या डोळ्यापुढे उभी दाण्याची मापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभी दाण्याची मापणी. शेत पिवळे धमक, शेत पिवळे धमक, आली कापणी कापणी. आता धरा रे हिम्मत, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवणी, इये ठेवा पाजवणी. पीक पिवळे पिवळे, आली कापणी कापणी, पीक पिवळे पिवळे, आली कापणी कापणी. हातामधी धरा इये, खाले ठेवा रे गोफणी, हातामधी धरा इये, खाले ठेवा गोफणी. काप काप माझा इया, काप काप माझा इया, आली कापणी कापणी. थाप लागली पिकाची, थाप लागली पिकाची, आली डोळ्याले झापणी. आली पुढे रगडणी, आली पुढे रगडणी, आता कापणी कापणी. खये करा रे तयार, हाती घिसणी चोपणी. बहिणाबाई चौधरी यांची छान कविता आहे. आता लागे मार्गे सरळ, म्हणजे आता मार्गशीर हा मराठी महिना, मार्गशीर महिन्यामध्ये कापणीची सुरुवात होते. जे पीक लवकर घेतले जाते त्याची मार्गशीर महिन्यात कापणीची सुरुवात होते. आली कापणी कापणी, तेव्हा मार्गशीर महिन्यात पीक दाणे पक्के होता तेव्हा पीक काढलं जातं. आधी पीक कापलं जातं, नंतर ते दाणे मशीन किंवा पहिल्या जुन्या पद्धतीने काढलं जातं. आज करे खाले वरे, डाव्या डोळ्याची पापणी. मार्गशीर महिन्याची सुरुवात होत असताना कापणी करता खालेवर करते डोळ्याची पापणी. मार्गशीर म्हणजे शेतकऱ्याला कापणी केव्हा होईल याची चिंता असते. तेव्हा त्याचे डोळे कष्टाने थकलेले असतात, तेव्हा त्यांच्या डोळ्याची पापणी खालेवर होते. केव्हा आपली कापणी होईल आणि केव्हा आपलं धान्य घरात येईल असं शेतकऱ्याला वाटतं. पडे जमिनीले तडे, आली कापणी कापणी, तशी माझ्या पुढे डोळ्यापुढे उभे दाण्याची मापणी. जेव्हा शेतातलं पीक कापलं जातं तेव्हा जमीन कोरडी असते. कापणी साठी ते शेत तयार असतं, त्यामुळे जमिनीला पाणी देणं बंद केलेलं असतं, त्यामुळे जमिनीला तडे पडतात. आणि मार्गशीर महिन्यात उन्हाचंही प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे त्या शेतकऱ्याला समोर फक्त कापणी झाल्यावर आपल्याला दाण्याची मापणी उभी करायची आहे, म्हणजे आपलं धान्य मोजलं जाणार आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल आपला मोबदला मिळणार आहे. शेत पिवळे धमक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवणी. शेत जेव्हा कणीस पक्के होतात तेव्हा सोन्यासारखं शेत पिवळे धमक दिसतं, म्हणजे कोरडे दाणे पक्के झालेले असतात आणि त्याचा पाला पूर्ण पिवळसर दिसला असतो, म्हणजे कोरडा झालेला असतो. तो कापणीवर आल्यामुळे हिरवटपणा कमी होतो, म्हणून शेत पिवळे धम्मक दिसतं असे कवयित्री बहिणाबाई म्हणतात. आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवणी. आता कापण्यासाठी इया म्हणजे पीक कापण्यासाठी जे साहित्य हत्यार असतं
ज्वारीचे धाटे, गवत कापण्याचे हत्यार, त्याला विळा असेही म्हणतात. तो पाजून ठेवा, म्हणजे पाजून ठेवला त्याला धार लागते. धार लागल्यामुळे पीक चांगल्या पद्धतीने कापलं जातं. पीक पिवळे पिवळे आली कापणी कापणी, हातामधी धरा ये, खाली ठेवा रे गोपणी. पीक पिवळे पिवळे असल्यामुळे आली कापणी कापणी. पीक पिवळे झाल्यामुळे आता आपल्याला पीक कापायचं आहे आणि हातामध्ये धरा, या धरून तयार राहा आणि गोपणी खाली ठेवा गोपणी. गोपणी ही पक्षी जेव्हा गोफण दगड फेकण्याचे साधन असतं. काप काप माझा इया, आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची, आली डोयाली झापणी. कवयित्री बहिणाबाई वेळाला म्हणते, आता पीक आता कापणीवर आलंय आणि पिकाला थाप मारतो की तू चांगल्या पद्धतीनं पीक वाढवलं, मजबूत दाणे, चांगले दाणे भरले, त्यामुळे डोळ्यात झापणी लागते. दमल्यामुळे खूप झोप येते. श्रमाने शेतकरी खूप कष्ट करतो. शेतकरी त्याच्यामुळे ते डोळे मिटायला लागतात. खूप परिश्रम केल्यामुळे त्याला दमल्यासारखे होते आणि झोप येते. आली पुढे रगडणी, आता कापणी कापणी, खये करा रे तयारा, हाती घिसन चोपणी. घिसन म्हणजे घेऊन, चोपणी कणसे जमीन बळवण्याचे वापरायचे जाड लाकूड. खळे जे कणस दाणे बाहेर काढण्यासाठी, मळणी करण्यासाठी तयार केलेली जागा, त्याला खळे म्हणतात. ते खळे तयार केल्यावर ते कणीस जमिनीवर बडवलं जातं आणि त्या जाड लाकडाने तिथून त्याचे धान्याचे कण काढले जातात. हे जुन्या पद्धतीने, आता मशीन असल्यामुळे अशा पद्धतीनं कोणी धान्य तयार करत नाही. पूर्वीच्या काळी खळा सारवून त्याच्यावर धान्य चोपणीने बडवलं जायचं. जाड लाकडाने ते ठोकलं जायचं आणि ते धान्याचे कणस मोकळे केले जायचे. अशा पद्धतीने ही बहिणाबाईची कविता आहे. तुम्हाला कशी वाटली? माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या कविता, पाठ्यपुस्तकांचे पाठ तुमच्यापुढे व्हिडिओ केले जातील. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.